शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चूकडू आता पुन्हा आक्रमक झालेले आहे। बच्चूकडू अमरावतीच्या पापड या गावातून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमीत या गावातून आज पदयात्रा काढणार आहे। ही पदयात्रा यवतमाळपर्यंत राहणार आहे। 138 किलोमीटर ही बच्चूकडूची पदयात्रा राहणार आहे। बच्चूकडूच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी जमा झाले आहेत। आपण पाहताल की पाऊस सुरू आहे। पाऊस सुरू असून तरी सुद्धा मात्र शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। काही शेतकरी आहेत, काय सांगाल आपण? आज सातबारा कोरा या बच्चूकडूची पदयात्रा निघणार आहे, काय सांगाल? आमचं म्हणणं एकच आहे की फडणवीस सरकारने इलेक्शनच्या अगोदर म्हटलं होतं की आम्हाला तुम्ही पूर्ण बहुमत द्या, आम्ही तुमचा सातबारा पहिल्याच कॅबिनेटमध्ये कोरा करू, पण त्यांनी अजूनपर्यंत केलेलं नाही आहे। आमची तेच एक सक्त मागणी आहे की सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। आपण हे जे आज व्यवस्था केलेलं आहे, काय याच्या मागे नेमकं हे शासनाला जाग आली पाहिजे, शासनाला काहीतरी कळलं पाहिजे, शेतकऱ्याची व्यथा शासनाला कळली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही हे वेश धारण केलेलं आहे। आणि सरकारला आमची हातजोडून विनंती आहे की समजा सातबारा कोरा करा। शेतकऱ्याची लय दयनीय व्यवस्था आहे, पूर्णपणे कोसळलेला आहे शेतकरी। त्याच्यामुळं शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला पाहिजे। नाना पटोलेंनी सातबारा कोऱ्याची मागणी केली होती, परंतु विधानसभेत नाना पटोलेंनी मागणी केल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं। नाही, ते त्यांनी चुकीचं काम केलं, निलंबित केलं। त्यांनी मागणी केली, त्याच्यावर त्यांनी विचार करायला पाहिजे होता का आपण जे बोललो आहो, तुम्ही जे तोंडाच्या बाहेर शब्द काढले आहे त्याबद्दल तुम्ही कोणता विचार करून न राहिले। ज्यावेळेस बच्चूभाऊंनी हे आंदोलन उभं केलं त्यापासून गेले नालायक गेले हे भेटली, चालना भेटली का आता काहीतरी करा, नाही तर आपल्या मागं हे लोक लागलेले आहे। आम्ही त्यांच्या मागं जगपर्यंत कोरा होत नाही, तुम्ही जो शब्द दिला होता, जे मतं घेतले, धोकेबाजी करून मतं घेतले, त्यातपर्यंत तुम्ही जागे व्हा, आम्हाला द्या। आमची मागणी कोणतीच नाही आहे। परिस्थिती कशी आहे, आताची कंडिशन कशी आहे कास्तकाराची, का 3 वेळा त्याला पेरणी करूनही त्याचं शेत नाही निघाला अजूनही, तो काय करणार आहे? आखरी काय आत्महत्या करणार आहे का? तुम्ही आत्महत्येची वाट पाहत आहे का शेतकऱ्याची? काय आत्महत्या करत नंतर आम्ही याले 2-4 लाख रुपये देऊ, याले गुच्चू बसून देऊ, ह्या असं नाही चालणार आहे। मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही लवकरच कर्जमाफी करणार, ते करणार, ते आता बोलून राहिले पाहिजे तर सरकारनं त्यांनी लवकरात लाडकी बहिणीची योजना काढली, त्यावेळेस त्यांनी कोणती संघटना गठीत केली का? विचारलं का कोणाला? काहीच नाही, डायरेक्ट एकदम त्यानं पैसे टाकून दिले। आमचं म्हणणं आहे तुम्ही गठीत करा, काय करायचं आहे करा, पण लवकरात लवकर तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सातबारा आमचा कोरा करा, बस। काय सांगाल? आम्हाला एकच म्हणायचं आहे, मोठं मोठं तोंड करून, मोठे मोठे हातवारे करून, प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन सत्तेत आले, सत्ता मागवली, आमचे मतं घेतले, चोरून मतं घेतले आणि आमच्याशी खोटं बोलून आमचे मतं घेतले। सातबारा कोरा करायचं 10 वेळा मुख्यमंत्री साहेब बोलले आणि धडधडीत सगळ्यांना माहिती आहे। आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही जे बोलले, प्रभू रामचंद्राच्या नावानं तुम्ही सत्तेत आले आणि प्रभू रामचंद्रालाच माना आणि एकवचनी राहा। पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम होते प्रभू रामचंद्र आणि एकवचनी होते। एका वचनाच्यासाठी त्यांनी 14 वर्षाचा वनवास भोगला। तुम्ही एवढं ओरडू सांगितलं की सातबारा कोरा 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 करू, तुम्ही आमचा सातबारा कोरा करून द्या बाय बापाय हो, आणि तुमच्या शब्दाला तुम्ही जागा, प्रभू रामचंद्रासारखे एकवचनी व्हा, एवढीच विनंती आहे। आणखी सुद्धा काय सांगाल? आम्ही सकाळपासून इथं पापड येते भाऊनं जे पापड जे चिखलगावान हे केलं, त्यासाठी हजारोच्या संख्येनं आम्ही शेतकरी इथं पाण्यातही उभे आहे। जे त्यानं आश्वासन दिलं होतं का सातबारा कोरा करू, हे करू, आणि ते आमचे मतं चोरले। शेतकऱ्याचे मतं शेतकऱ्यांनी फक्त सातबारा कोरा करासाठी दिले होते आणि आता एवढा मोठा हे भाऊनं त्यांना सांगितलं होतं, अल्टिमेटम दिलं होतं का तुम्ही तारीख जाहीर करा। यांनी तारीख जाहीर केली नाही। आता आषाढी वारीला विठुरायाच्या दर्शनाला हे गेले होते, तर आता एवढा मोठा हे होता का विठुरायाच्या तिथं त्यांनी घोषित करायला पाहिजे होती तारीख सातबारा कोऱ्याची, सगळे शेतकरी आनंदी झाले असते, पण त्यांनी ते वेळ गमावली। आताही त्यांनी करायला पाहिजे, कारण की शेतकऱ्याला नाहक त्रास होऊन राहिला। सगळी शेतीचे आता पेरी पाणीचे दिवस असून, एवढे कामं असून तरी भाऊनं म्हटल्यानंतर शेतकरी सगळेच्या सगळे हाती इथं आले। आता भाऊ आल्यानंतर तुम्ही पाहता सगळा रस्ता जाम होणार आहे, प्रत्येक शेतकरी इथं होणार आहे। आणि हे लोक जे सांगून आले पाण्याचं थंडीचं उन्हाचं शेतकरी कधीही परवा करत नाही। रात्रीचा 1 वाजता जर आम्ही लाईन चालू करायला, मशीन चालू करायला जर जात असाल तर ह्या पाण्याची परवा आम्हाला नाही। तर आपण नक्कीच पाहत असाल की या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहे। जोपर्यंत सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा सुद्धा इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिला आहे। मी किरण ओले, जनविकास न्यूज, अमरावती।